नमस्कार, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। सो आज तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड वेगळं दिसत असेल, सो तुम्ही बघू शकता। आणि आज मी आले एका यूट्यूबरच्या घरी, ते म्हणजे सीमाताईच्या घरी। मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते। सीमाताई या आहेत सीमाताई, आणि अगदी माझ्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, परंतु इतकी वर्ष कधी घरी यायचा प्रसंग आला नाही आहे। परंतु आजच्या इंटरव्ह्यूमुळे मी घरी आली आणि खूप छान वाटते, खूप भारी वाटते। आणि तुम्हाला ना आज या एका कुकिंग चॅनलवाल्यांचं जे किचन असतं ते किती भारी असतं ते मी दाखवणार आहे। मी ताईंना खूप वेळा बोलली की नाही, मला तुमचं किचन खूप आवडतं, आणि तो त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल गेला आणि त्या एका व्हिडिओमुळे त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे, त्यामुळे ते खूप भारी आहे। सो चला आपण जाऊया त्यांच्या किचनमध्ये। सो मी किचनमध्ये एंट्री घेते आणि बघा इथे मस्त छान हे आर्टिफिशियल असं प्लांट लावलेलं आहे ताईंनी। आणि वाव, हेच या ज्या बरण्या आहेत ना, या बरण्यांचं इतकं व्हायरल गेलेले हे व्हिडिओ, खूप जास्त व्हायरल गेलेलं। सो मस्त एकदम छान असं सेट केलेलं आहे। आणि आता मला वाटतं कॉफी बनवायचं चालू आहे इथे। मस्त कॉफी मशीनने ताईंनी चहा बनवत आहेत ह्या इथे। सो मी बाकीच्या इकडचं तुम्हाला थोडंसं सेटअप दाखवते की नेमकं कसं सेट केलेलं आहे ते। बघा किती छान बरण्या लावलेल्या आहेत, आणि हे जे स्टँड आहेत त्याची लिंकसुद्धा ताईंनी त्यांच्या चॅनलवरती दिलेली आहे, स्मिथ किचनमध्ये, सिम्स किचनमध्ये। सो तुम्ही जाऊन ते चेकआउट करा नक्कीच। त्यांच्या चॅनलवरती या सगळ्या बरण्यांच्या लिंक आहेत, आणि खूप छान, खूप भारी वाटलं मला हे इथे येऊन अगदी। आणि आजपासून चेहरा दाखवून व्हिडिओ बनवणार आहेत असं सांगितलेलं आहे। सो येस, आता ही नवीन एक सुरुवात आहे की आजपासून आता मस्त बनवणार आहेत। सो हे काय आहे याच्याबद्दल, अगारोचं हे कधी घेतलं तुम्ही? हे स्टँड मिक्सर आहे हा। मला केकच्या ऑर्डर पण असतात, ओके। क्रीम वगैरे फेटावी लागते हो, त्यासाठी, आणि पीठ वगैरे मला थालीपीठ, मी भाजणीचे थालीपीठ बनवते, थालीपीठ पण म्हणजे आटा पण विकते आणि थालीपीठ पण बनवते। तर त्यासाठी पण मग सगळे जर एकटीनेच करायचं म्हटलं तर मग नाही होत। हो बरोबर आहे, त्यामुळे मी हे स्टँड मिक्सर आहे हा माझ्याकडे। ओके। हे पण ह्या सर्व ह्या म्हणजे माझ्या घरी जेवढ्या वस्तू आहेत त्यातल्या बऱ्याचशा वस्तू मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत। हे डिशवॉशर आहे, डिशवॉशरचा पण मी व्हिडिओ लवकरच म्हणजे घेऊन येणार आहे। बघते, मी म्हणते लवकर, पण मला आता कधी मी पोस्ट करेन। ओके, डिशवॉशर मध्ये भांडी व्यवस्थित निघतात का? किती वेळ जातो मग त्याला? ते वेगवेगळ्या सायकल असतात त्याच्यामध्ये की डिशवॉशर बद्दल पण मला बरेच जण विचारतात जेव्हा घरी येतात की हे काय आहे, तुम्ही वॉशिंग मशीन घरी ठेवले, इथे किचन मध्ये ठेवली का म्हणून। पण नाही, हा डिशवॉशर आहे। तर तेच आहे, तर अगदी छान भांडी निघतात। आपण हाताने एवढी स्वच्छ भांडी घासूच नाही शकत असं मला वाटतं। काचेची भांडी वगैरे, स्टीलची भांडी खूप छान निघतात, अगदी खूप छान निघतात। कप वगैरे, अरे वा, मस्तच। सो इकडे पण बघा हे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत जे त्यांचं मला वाटतं केकचंच साहित्य असणार आहे जास्त। इथे सगळं केकचंच साहित्य दिसतंय, ओव्हन वगैरे आहे, आणि इकडे हा पण ओव्हन आहे का? एअर फ्रायर आहे। ओके, अगारोचाच आहे का तो पण? हा नाही, हा दुसऱ्या कंपनीचा आहे। ओके। हा, आणि तिकडे हे लावलेलं आहे, आणि खूप छान। इकडे आम्ही जिथे राहतो ना, हे सगळी सिडकोची घरं आहे, त्यामुळे ना मस्त इथे छोटसच किचन आहे, परंतु खूप छान ऑर्गनाइज केलेलं आहे। बघा इथे दिसते जागा केवढी आहे, अगदी एकच माणूस इथे जाऊन स्वयंपाक करू शकतो। आणि इथे पण हे स्टँड वगैरे लावून घेतलेत। मेन म्हणजे ना, आणि हा किचनसाठीचा हा स्पेशल आहे। हो, हा वेगळा आहे। हा आहे माझ्याकडे पण, मूव्ह करू शकतो, कुठेही मूव्ह करू शकतो। हा आहे, मी पण घेतलेला आहे हा। आणि मस्त रेडी झालीये। आणि
आता कॉफीचा आस्वाद घेत आमचा जो काही पॉडकास्ट होता, जो काही आम्ही इंटरव्ह्यू टाईप घेतलेला आहे, सो तो व्हिडिओ बघायला नक्की बघा, तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून काय नेमकं स्ट्रगल असतो सो ते तुम्हाला कळणार आहे त्याच्यामध्ये. तर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. सो चला, स्टे ट्यून. आता जायचं आहे, खूप बरीच कामं आहेत. आम्ही आता कॉफी घेतो आणि थोड्याशा गप्पा, कॉफी विथ गप्पा आहेत मग आमच्या. आणि खरंच खूप छान वाटते इथे, अगदी फ्रेश वाटते. आणि खास करून चॅनेलसाठी बघा, लाइटिंग वगैरे एवढी सिस्टमॅटिक त्यांनी हे केलेलं आहे, खूप भारी केलेलं आहे. मी तुम्हाला अजून दाखवते थोड्याशा जे हे आहेत ना, बरण्या आहेत ना, ते मी तुम्हाला दाखवते. वेट, ते बघू शकता, हे याच्यामध्ये पण आहे, म्हणजे इतकं छान सेट करून ठेवलेलं आहे सगळं. आणि ते खाली तर या बरण्या आहेत, पण हे जे स्टोरेज बॉक्स आहे तर त्याच्यात सुद्धा अगदी व्यवस्थित हे सर्व भरून ठेवलेलं आहे. आणि हे जे आहेत ना, हे जे लिहिलंय ना, हे ब्लॅक कलरचे, ही पेन पण आपल्याला ऑनलाईन मिळते. आणि हे जे स्टिकर आहे ते पण आपल्याला ऑनलाईन मिळतं. मग हे जर असं असेल ना, तर आपल्याला म्हणजे काही कुठे ठेवलंय याची काही गरजच नाही. बघा, सगळं दिसतंय इथे. कलंजी आहे, मेथी आहे, हा सीड्स आहेत, ह्या भोपळ्याच्या सीड्स आहेत, आणि काळे तीळ, सब्जा, म्हणजे अळशी, सगळं हे जवस आहे, तीळ, सगळं टोटली ठेवलेलं आहे. म्हणजे कुठे दुसरीकडे जायची गरजच नाहीये. इकडे सुद्धा त्याच पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे. स्टोरेज मस्तच छान वाटते. हे आता जाता नजरेला पडलं, मेक टुडे अमेझिंग. हे मुलींचंच काम असणार आहे तुमच्या, बरोबर ना? ओके, आजचा मेनू काय आहे? मग आजचा मेनू यम्मी समथिंग. ओके, स्वीट केक, चॉकलेट्स. अरे वा, फरमाईश असते का वा कशी? त्यांना जे खायचं असतं इकडे लिहून ठेवते. मोठी मुलगी सकाळी लिहून ठेवते. इव्हन तिला कोणती भाजी खायची आहे वगैरे ती पण लिहून ठेवते की मम्मा भाजी मस्तच. हे भारी आवडलं. पण लिहून ठेवते की मम्मा डिनर मध्ये काय बनवणार आहेस तर प्लीज हे बनवशील का. ओके, वाव, मस्तच. हे छान आहे, आवडलं मला.
खेळून आत्ताच आले. मी काही खेळली नाही, मला बाबा येत नाही त्यामुळे. आणि येता येतं त्यांनी आईस्क्रीम मग हे केलं, आणलंय आता. का वेगळी घेऊन आलास रे? हा चुगली करत बसली होती ती ना, मी खात नाही, मी खात नाही. अरे पण एवढ्या महागाची आणायची काय गरज होती तुला? सॉरी गाईस, गलती से बंद झालं पप्पा कडून. खाली पडलं तेव्हा नीचे गिरने दो, ऊपर मत गिरने दो. दादू संपवणार का तू? हाँ सर्दी झाली तर? बाय बाय, टाटा, सी यू, गुड बाय.